नॉन एक्वियस टायट्रेशन हे जनरली वीक ॲसिड आणि वीक बेससाठी परफॉर्म केलं जाते. नॉन एक्वियस टायट्रेशनमध्ये आपण काय करतो, वीक ॲसिड आणि वीक बेसमध्ये इंडिकेटर ॲड करतो, ते कोनिकल फ्लास्कमध्ये घेतो आणि त्याची रिॲक्शन आपण टायट्रनसोबत करतो, जे आपल्या ब्युरेटमध्ये असतो. ड्रॉप बाय ड्रॉप टायट्रन ॲड केल्यानंतर आपल्याला एंड पॉईंट मिळतो आणि त्यावर तो आपण आपला जो काही पर्टिक्युलर आहे त्यांना ॲनालिसिस करतो. हे जे नॉन एक्वियस टायट्रेशन आहे 2 क्लासमध्ये क्लासिफाय झालं आहे. फर्स्ट वन आहे ॲसिडोमेट्री आणि सेकंड वन आहे अल्कलायमेट्री. ॲसिडोमेट्रीमध्ये आपण काय करतो की जो काही टायट्रन दॅट इज स्टँडर्ड सबस्टन्स आपण यूज करतो फॉर द रिॲक्शन ऑफ अवर ॲनालाइट, तो आपला ॲसिडिक नेचर असतो. ओके, हेच जर आपला टायट्रन हा ॲसिडिक इन नेचर असला तर त्याला आपण ॲसिडोमेट्री म्हणतो. सायमल्टेनियसली जर आपला स्टँडर्ड सबस्टन्स दॅट इज अवर टायट्रन हा बेसिक इन नेचर असतो, जेव्हा आपला टायट्रन बेसिक इन नेचर असतो आणि बेसिक सबस्टन्सला आपण ॲसिडिक सबस्टन्सच्या ॲनालिसिससाठी जेव्हा यूज करतो, त्या रिॲक्शनला आपण अल्कलायमेट्री रिॲक्शन किंवा अल्कलायमेट्री टायट्रेशन म्हणतो. डिटेल एक्सप्लेनेशन हे आपले यूट्यूब चॅनल दॅट इज आपलं फार्मसीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही लिंकमध्ये जाऊन इझिली बघू शकता. थँक्यू.